तुम्हा सर्वांना माहीत आहे का? आज आपण बनवणार आहोत एकदम चविष्ट, पौष्टिक आणि घरच्या घरी सोप्या पद्धतीने तयार होणारी चना पालक मसाला भाजी। चना आणि पालक याचं भन्नाट कॉम्बिनेशन चवीला तर अप्रतिम लागतेच, पण रोजच्या जेवणासाठी एक उत्तम पर्याय आहे। मी इथे हरभरे घेतलेले आहेत, तेही छान असं रात्रीच भिजत ठेवलेलं आहे। छान भिजले गेलेले आहेत हरभरे। आता आपण त्याला कुकरमध्ये टाकून शिजून घेऊया। त्याच्यामध्ये 1 चम्मच मीठ घालूया। मीठ घातल्याने जरा छान चव येते हरभऱ्याची। आणि मग थोडंसं पाणी घालून आपण त्याला शिजत ठेवूया। यानंतर आपण पालक निवडून छान स्वच्छ धुवून घेतली 2 वेळा आणि मग आता त्याला गरम पाण्यात आपण बॉईल करून घेऊया 2 किंवा 3 मिनिटासाठी। आता पालक ही छान अशी बॉईल झालेली आहे, बघू शकताय 2 मिनिटात। आता हे पालक काढून घेऊया आणि लगेच आपण याला थंड पाण्यात ठेवूया। यामुळे पालकाचा सुंदर हिरवा रंग टिकून राहतो। तुम्ही असं स्टेप बाय स्टेप करा। आता पालक ही थंड झाला असेल तर आता मिक्सरमध्ये टाकून घेऊया सर्व पालक आणि मग त्याच्यामध्ये 2 चम्मच दही टाकून घेऊया। आता आपण एकदम बारीक आणि स्मूथ प्युरी करून घेणार आहोत। आता आपण कढई गरम करायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तेल किंवा तूप ही टाकू शकता। मी इथे तेलाचा वापर केलेला आहे। ते छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे टाकलेत। जिरे हे चांगले तडतडले की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला आहे। कांदाही आता छान तेलामध्ये भाजून घेऊया। मी कांद्यामध्ये चवीनुसार मीठ घालते, याच्यामुळे कांदा छान भाजून निघतो। आता कांदाही छान भाजायला लागलेला आहे। आता आपण याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊ 1 चम्मच। आलं लसणाची पेस्ट घातली ना मग कांदा हे छान असं परतून घेऊया। आता इथे आपण अर्धा चम्मच गरम मसाला घातलेला आहे। मिर्च पावडर टाकून घेऊया। मी थोडी धने पावडर आणि कस्तुरी मेथी टाकलेला आहे आणि हळद पण टाकून चांगलं मिक्स करून घेऊया। मसाले व्यवस्थित भाजल्यानंतर तयार केलेली पालकची प्युरी घालून घेऊ। सर्व काही छान मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे सर्व मसाला हलक्या हाताने मिक्स करून घ्या। आता आपण हरभरा पण घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही हरभराही छान असं शिजलेलं आहे। आता ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ हरभरा सर्व। आता छान असं मिक्स करून घेऊ हरभरा आणि ते पालकची प्युरी मसाला। आता आपण झाकण ठेवून साधारण 5 मिनिटं मंद आचेवर शिजून घेऊया, म्हणजे हरभरा आणि पालकाचा स्वाद मसाल्यामध्ये छान मिक्स होईल। आणि आता तयार आहे आपली चविष्ट हिरवीगार आणि पौष्टिक चना पालक भाजी। ही गरम गरम चना पालक भाजी भातासोबत, पराठ्यासोबत किंवा पुरीसोबत सर्व करू शकता। तुम्ही ही भाजी करून बघा, 1 नंबर जबरदस्त टेस्ट लागते भाजीची। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि सुकन्या कुकिंगला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशा एक स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपी सोबत। धन्यवाद।